आणि त्याने स्वतः श्री स्वामी समर्थांना तो फोटो पाहण्यास सांगितले। श्री स्वामी समर्थांनी फोटोकडे पाहिले, हसून विचारले, काय हे माझे चित्र आहे का? मी असे मजेदार दिसतो का? आणि ते छायाचित्र छायाचित्रकाराला परत दिले। त्यांनी पाहिले तेव्हा प्रिंटवर माकडाचे चित्र दिसले। छायाचित्रकाराला खूप लाज वाटली। स्वामी समर्थांच्या परवानगीशिवाय फोटो काढण्याची त्याची चूक त्याला कळली। त्याने त्याच्या आत्मविश्वासावर आणि विज्ञानाच्या सामर्थ्यावर अवलंबून राहून धडा शिकला। छायाचित्रकाराने स्वामींची माफी मागितली आणि म्हणाला, महाराज, आमची कंपनी एक नवीन आहे। आम्ही भारतात संतांचे फोटो प्रकाशित करून ते लोकप्रिय करू इच्छितो। मला तुमचा फोटो काढण्यासाठी युरोपहून खास येथे पाठवण्यात आले आहे। कृपया दयाळू व्हा आणि मला तुमचा फोटो काढण्याची परवानगी द्या। तुमचा फोटो पवित्र आहे आणि प्रत्येक घरात ठेवण्यास पात्र आहे। छायाचित्रकाराने पश्चात्ताप केला आणि नम्रपणे परवानगी मागितली आणि स्वामी समर्थांनी संमती दर्शवित त्याला छायाचित्र काढण्याची परवानगी दिली। फोटो काढला गेला आणि तो इतका चांगला बाहेर आला, दैवी स्वरूपाचे पूर्णपणे दृश्यमान रूपे टिपत होता। चित्र पाहून सर्वांना आनंद झाला। उत्तम कॅमेरा असणे, कॅमेरामनचे कौशल्य, चांगला प्रकाश इत्यादी गोष्टींचा काही उपयोग झाला नाही। जेव्हा श्री स्वामी समर्थांनी कृपा करून त्यांचे छायाचित्र काढण्याची परवानगी दिली, तेव्हाच त्यांचे छायाचित्र काढता आले, पण त्यापूर्वी नाही। जय जय स्वामी समर्थ।